नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज मी बनवत आहे पनीर बटर मसाला। त्याकरिता मी 2 टोमॅटो, 9-10 लसूण पाकळ्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेतला आहे। यांची आता मी पेस्ट करून घेत आहे। 1 पॅकेट पनीर बटर मसाला आणि त्यामध्ये थोडेसे दूध मिक्स करून पेस्ट बनवून घेत आहे। आता मी कढईमध्ये बटर टाकून घेत आहे। बटर आता चांगल्या प्रकारे गरम झाले आहे। त्यामध्ये मी टोमॅटो, लसूण, अद्रक प्युरी टाकून घेत आहे। टोमॅटोच्या प्युरीमध्ये मी काजू टाकायची विसरलेली, म्हणून मी आता काजूची पेस्ट करून टाकत आहे। 9-10 काजू मी बारीक करून घेतले आहे। एकजीव करून घ्यायचे आहे। आता मी यामध्ये पनीर बटर मसाल्याचं पॅकेट मिक्स केलेलं ते टाकत आहे। बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी आता 1 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्हाला पाहिजे तेवढे घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे पाणी ॲड करून घ्यायचे आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले आहे। आता मी त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून देणार आहे। एका तव्यावरती बटर टाकून त्यावरती पनीरचे पीस टाकून फ्राय करून घ्यायचे आहेत। आता पनीरचे पीस चांगल्या प्रकारे फ्राय करून झाले आहेत। आता ग्रेव्हीमध्ये पनीरचे पीस टाकून घ्यायचे आहेत आणि परत 5 मिनिटं झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून द्यायची आहे। बघू शकता आपला पनीर बटर मसाला तयार आहे।